जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एक नाविन्यपूर्ण शोकसभा या ठिकाणी पार पडत आहे। आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलन करतो। हा तसा आंदोलन कट्टा म्हणून संपूर्ण जिल्हाभर प्रसिद्ध आहे। वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करतात। दादांच्या बद्दल आणि त्यांच्या विरोधात सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, परंतु दादांनी त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले। आज सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब यांच्या संकल्पनेतून या आंदोलनस्थळी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये देशामध्ये एक खमका नेता म्हणून, एक अग्रेसिव्ह नेता म्हणून ज्या अजितदादा पवारांनी आपली ओळख निर्माण केली होती, गेल्या वर्षभरापासनं आपल्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांना, संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्यांना दादांकडनं खूप अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्याची पूर्तताही त्यांनी स्वभावाप्रमाणे धडाकेत निर्णय घेणं आणि अर्थमंत्री असल्यामुळं त्याला योग्य तो निधी यथावकाश देणं हे सुरू केलं असताना अचानक आता राजकुमारनी तपशिलात सांगितल्याप्रमाणे अजितदादांचं जाणं हे आमच्या जिल्हावासियांना, आम्हा जिल्हावासियांना, सामाजिक कार्यकर्त्यांना अतिशय चटका लावून जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा